हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, अम्बा माता के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः, नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मता, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं, नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं, विशालक्ष्ये कृपायुते विशालक्ष्ये कृपायुते भारती नमो नमः, भारती नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। उदयस्तु सदाशिवे सर्वपातैकमुच्यते, उदयस्तु सदाशिवे सर्वपातैकमुच्यते, मयूरेश्वरी विजया मयूरेश्वरी विजया, पद्मावती नमो नमः, पद्मावती नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते भक्तिस्ते कल्याणी, धन्य असो हरिप्रिया, नमस्ते भक्तिस्ते कल्याणी, धन्य असो हरिप्रिया। कैवल्य ज्ञान दीपिका
कैवल्य ज्ञान दीपिका लोकमाता नमो नमः, लोकमाता नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते वैष्णवी सफलम जन्मजीवितं सुजीवितं, नमस्ते वैष्णवी सफलम जन्मजीवित सुजीवितम्, अजितानंद कृपादर्शम, अजितानंद कृपादर्शम। कमला देवी नमोस्तुते, कमला देवी नमोस्तुते, कमला देवी नमोस्तुते। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। अंबा माता की। जन्मेजयाला व्यास महर्षी देवीचं सगळं चरित्र आणि कार्य सांगतायत. या माया शक्तीने विश्वाचं कार्य चाललेलं आहे. नारायणाने नारदांना सांगितलं. नारद आता इथे सगळं या ऋषींच्या समोर सगळं सांगतायत. प्रकृती देवीच्या पूजनाबद्दलचा विषय सांगितलाय. नारायणाने त्यांच्याजवळ सांगितला तो विचार. या विश्वामध्ये हे कार्य कसं चाललंय? दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री या 5 शक्तीच्या प्रथम माध्यमातून हे कार्य चाललेलं आहे. हे 5 स्रोत आहेत. त्या प्रत्येकीचं एक स्वतंत्र चरित्र आहे. परंतु या विश्व कार्यातला सहभाग कसा धरायचा, आपण कसा बघायचा, आपण त्याचा उपयोग कसा करून आपल्या जीवनात घ्यायचा, हा विषय त्याच्या निगडीत आहे. ही सृष्टी 5 देवींच्यामुळे विधायिका झालेली आहे. देव येणारे, नारायण येणारे, श्रीकृष्ण म्हणून द्वापार युगात प्रगट होणारे, देवानी आज्ञा केली आहे, सर्व देवदेवतांनी आपल्या कार्यासाठी सहाय्यासाठी यावं आणि म्हणून तिथे ते आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये या अंशरूप प्रकृती जी आहे तिच्यात अंशरूपाने या 5 शक्ती आलेल्या आहेत. प्रथम त्यांनी सरस्वतीबद्दल सांगितलं. ही सरस्वती कशी आहे? सरस्वतीचं पूजन माघ मासात शुक्ल पंचमीला केलं जातं. वास्तविक आपल्याकडे का बदल केले, कोणी केले माहिती नाही, पण हे रूढीने बदल केले. विद्यारंभ जर करायचा असेल तो माघ शुक्ल पंचमीलाच करायचा आहे, म्हणजे बसंत पंचमी.
आपण कुठे दसऱ्याला पूजन बिघडत नाही, देवताचं पूजन नित्य काय रोज केलं तरी बिघडत नाही. परंतु प्रत्येकाला एक काळ दिलेला. विद्यार्थ्यांनी किंवा मुलांना प्रारंभाचं शिक्षण हे बसंत पंचमीचं आहे. इथे भागवत सांगताय, ऋषी सांगताय विद्यारंभ रूपाने पूजन करायचं आहे. त्या निमित्ताने तिचं स्तोत्रही म्हणायचं आहे. मुलांनी लहानपणातच ते पाठ केलं पाहिजे. आणि एक विशेष मंत्र सांगितलाय. तो जर लहान मुलांनी किंवा मोठ्या माणसांसोबत, लहान मुलं हा संस्काराचा भाग झाला, बीजारोपण झालं. मोठ्या माणसांनी उपासना म्हणून, आपल्या विद्याभ्यासासाठी तरुण मुलांनी म्हणून काय करायचंय? नित्य श्री ह्रीं सरस्वत्यै नमः एवढंच म्हणायचं आहे. आता प्रश्न उपप्रश्न येतात, किती म्हणायचं, काय म्हणायचं, कसं? निदान 11 वेळा तरी म्हणायचं. मग तुमच्या वेळेनुसार तुम्हाला गोडी कशी लागेल, तुम्हाला प्रेम कसं त्याचं वाटेल, त्याप्रमाणे पुढे करू शकता. वैदिक अष्टाक्षरी मंत्राचं हे अनुष्ठान आहे. सरस्वतीचं कवचही आहे. त्यांनी निर्माण एक होतं आणि कवच म्हणून एक स्वतंत्र स्तोत्र पण आहे. मनुष्य त्यामुळे ज्ञानी, पंडित, बहुश्रुत होऊ शकतो. गंधमादन पर्वतावर ब्रह्मदेवांनी भृगूला सरस्वती कवच सांगितलंय. हे सगळं स्तोत्र भागवतात आलेलं आहे. याचा प्रयोग तत्वज्ञान आणि सर्वार्थ साधना केली पाहिजे, तर त्याचा अनुभव येईल ना, तर त्याचा अनुभव येईल. हे बघा, नवीन देवदेवता स्थापन करण्यापेक्षा सुपारीवर आणि मनाने आपण त्याचा स्वीकार केला तरी पुरतो. उगीच सगळे भारंभार देव करायचे नसतात, हेही सांगून ठेवतो. अहो नाही तर आज जेवढं ऐकाल तेवढं करत बसलात तर तुम्हाला वेळ कमी आपल्याजवळ, सगळ्यांच्या जवळ गतिमान जीवन झालेलं आहे. आपण प्रॅक्टिकली काही पाहायला पाहिजे बरं का, मनाने विचार करायला हरकत नाही. आणि म्हणून हे सरस्वती कवच म्हणजे विश्वाला विजय प्राप्त करून देणार आहे, हे ऋषींचं सांगणं आहे. याज्ञवल्क नावाचे ऋषी होते. त्यांनी सरस्वतीला प्रसन्न करून घेतलं. त्यांना गुरूंकडून शाप मिळाला होता, म्हणून त्यांची सगळी विद्या नष्ट झाली होती. त्यामुळे ते दुःखी होते. म्हणून त्यांनी लोलकार्क कुंड म्हणजे सूर्यनारायणाचं कुंड. आता हे कुठे सापडेल असा एक शंका येऊ शकते. गंगोत्रीच्या इथे थोडं वरच्या बाजूला उजव्या हाताने हे कुंड आहे. तिथे स्वामी वरदानंदांची पण उपासना घडलेली आहे. आणि आम्ही ऐकून आहोत, मला फारसं माहिती नाही, परिचय त्यांचा माझा होता नाही असं नाही, पण हे सगळं कळण्या इतका परिचय नव्हता. पण मी ऐकून त्यांच्या इथे की त्या लोलार्क कुंडावरतीच त्यांना भगवतीचं दर्शन झालेलं आहे. आणि तिची जेव्हा पूजा अर्चा किंवा तिची उपासना परिपूर्ण होते, तेव्हा ती साक्षात आपल्याला अनुग्रह करत असते. ह्या याज्ञवल्कांना ते माहिती होतं. विद्या तर नष्ट झाली गुरुशापामुळे. तो एक इतिहास आहे, घटना आहे.
मी आता तिथे जात नाही, नाही तर आपण परत वेगळ्या बाजूला जाऊ. तर त्यांनी केलं काय, नाही मग ठीक आहे, त्यांनी सूर्यनारायणाच्या इथे म्हणजे लोलकार्क कुंडावरती भगवतीची उपासना केली, भास्कराची स्तुती केली म्हणजे सूर्यनारायणाची. मग त्याने आग्रह केला की तुम्हीच मला वेदांग शिकवा. याज्ञवल्क ऋषींनी ते आग्रह केला आणि स्मृती राहावी म्हणून मला काहीतरी उपासना द्या. म्हणून ती उपासना दिलेली. ते कोणती दिली? सरस्वती कवच आणि हा मंत्र श्री ह्रीं सरस्वती नमः. एवढं ते त्याच्या ठिकाणी उपासना करायचं. त्याच्यामुळे त्यांना ते सगळं प्राप्त परत होऊ झालं. याज्ञवल्कांनी स्नानादी उपासना करून सरस्वतीची उपासना केली. आणि ह्याच्यात संकल्प असल्याशिवाय उपयोग होत नाही. त्यांनी काय संकल्प केला? मला ज्ञान स्मृती विद्या प्राप्त होऊ दे. ज्ञान स्मृती आणि विद्या प्राप्त होऊ दे. थोडासा संदर्भ देतो. गुरूंबरोबर काहीतरी त्यांचं झालं, चांगले पारंगत झाले. गुरूंना त्यांनी ओळखलं नाही, काहीतरी दोघांच्यात झालं आणि ते म्हणाले सगळी विद्या इथे तू टाकून दे. म्हणून त्यांनी सामर्थ्य सुद्धा काय असू शकतं बघा, उलटी करून सगळं टाकून दिलं. ते भ्रष्ट झाल्यासारखे झाले. म्हणून ही उपासना केली. मी आता सगळा सविस्तर भाग नाही, थोडक्यात संक्षिप्त रूपात आपल्या पुढे सांगितलं. पुढे त्यांनी जेव्हा ही विद्या संपन्न केली, तर ते जे उलटी टाकलेलं होतं, सगळं उलटून टाकलेलं विद्या, ती विद्या होती, वाया जायला नको म्हणून तैतर पक्षी रूपाने एक जण आले. त्यांनी ते सगळं ग्रहण केलं आणि त्यांनी एक वेदाची शाखा निर्माण केली. त्या आधारावर तैतरीय शाखा ती आहे. यजुर्वेदाच्या 3 शाखा आहेत, तैतरीय, हिरण्यकेशी, अपस्तंभी. 96 आहेत. त्यातल्या मी ह्या 3 सांगितल्या. मग माध्यान्ह 3 आहेत, आता अस्तित्वात फार नाही. ऋग्वेदाच्या 2 शाखा, शाकल, बाष्कल. शाकल संपलेत, आता फक्त बाष्कल आहेत. आत्ताचे जे सगळे ऋग्वेदी आहेत ना, बाष्कल आहेत. माझ्यासह मी ऋग्वेदी आहे. बाकी सगळे अपस्तंभी आणि यजुर्वेदी. यजुर्वेदात हे 3 प्रकार आहेत. त्यांनी ती तैतरीय शाखा, त्यांनी तो वेद प्रगट केला आणि ते ज्ञान कसं अफाट असतं हे सांगतोय. काल का परवाच कोणतरी बोललं ना की मग या ज्ञानाचं काय होतं, ते वाया जात नाही. ओळखावं लागतं मात्र. आता ती ओळख कशी करायची हे शिकवून येणारी गोष्ट नाही. हे निर्विवाद सांगतो. तिथे विवेक जागृत पाहिजे, तिथे आपण सावध पाहिजे आणि ओळखता आलं पाहिजे. ओळखता आलं पाहिजे. आता आठवण झाली म्हणून सांगतो. इथेच घडलेला प्रसंग आहे, 75 सालचा. ज्ञानेश्वर महाराजांची 700वी जयंती आम्ही इथे करत होतो. प्रचंड गर्दी होती, माणसं खूप होते. एक त्यावेळेला आस्था होती काही मंडळींमध्ये.
आज तो भागच कमी झालाय, झाली त्याला 50 वर्ष. प्रल्हाद महाराज साखरखेडचे होते. दत्त महाराजच होते. दत्त महाराजांच्यामुळे त्यांचा म्हटलं आपण त्या दिवशी महाराज आपणच आहात, आपणच सगळं पहा, बोलणं करा. नको म्हणाले, असं करू या वेळेला आपण प्रल्हाद महाराज साखरखेडेकरांना बोलवूया. प्रल्हाद महाराज काळे साखरखेड्याचे अतिशय ज्ञानी पण दर्शवणं नाही. महाराज सुद्धा कधीही मान वर करून बोलले नाही. बोलायचे तेवढ्यापुरतं, पण सदैव खाली 10 फुटामध्येच असेल इतकं लक्ष असायचं. कधी वर मान करून चाललेले नाही. तसे ते महाराज आहे. त्यांचा शिष्यवर्ग बराच आहे. गोंदवलेकर महाराजांची ती परंपरा आहे. आणि पहिल्यांदा त्यांना आम्ही पत्र पाठवलं, तुम्ही लिहिलं. पत्र आलं, आम्ही आपला भाव आम्हाला कळाला. मग बरंच कौतुकाचं, मी नाही आता सांगत ते. मग त्यांनी येण्याचं कबूल केलं. आणि येण्याच्या अगोदर 8 दिवस पत्र पाठवलं, आम्ही येऊ शकत नाही. आला का प्रश्न, महाराजांकडे गेलो दावत, म्हटलं काय करायचं महाराज, पत्र आले. तर म्हणाले काळजी करू नका, असं आपण महात्मेत ते म्हणाले. आले, रागवायचं नसतं, आपण दुःखही करायचं नसतं, देवाजीची इच्छा. पण एक पत्र परत पाठव. हे त्यांचं सामर्थ्य होतं, हे लक्षात घ्या, हे ओळखावं लागतं, आपल्यामुळे नाही काही. मग परत पत्र पाठवलं. मग परत पत्र आलं, तेही कौतुकाचं, आम्ही येतो. मग दोघही जण आले, पती पत्नी. त्यांचं वैशिष्ट्य असं, लग्न झाल्यापासून एकमेकाचं बोलणं नाही. त्यांचा शिष्यगण वेगळा, यांचा शिष्यगण वेगळा. आणि आल्यानंतर ते अमले म्हणून एक होते, ते ऑब्झर्वेटरीज होते. ऑब्झर्वेटरीचे इथे क्वार्टर बंगलेत ना छोटे छोटे, त्यात अमल्यांचा बंगला होता. त्यांच्याकडे ते उतरणार होते. रात्री निघून सकाळी येणार आणि तिथे उतरणार होते. मला म्हणाले, आपले बोलणं सॉफ्ट ते नाही. तर म्हणाले तुम्ही तिथे या. आता कॉलेजमधनं मला जाणं प्राप्त होतं, म्हणजे जाणं शक्य नव्हतं, परिस्थिती अशीच होती. पण गेलो मी तसाच. गेल्यानंतर ते जेवत होते, मी बाहेर बसून राहिलो. सोहळ्यामधलं जेवण, असं कधी नाही त्यांचं सुद्धा. ही मंडळी पाहिलेत आम्ही डोळे. नित्य सोहळ्यात जेवण, नित्य. तुम्हाला साखरखेरडा माहिती असेल ना, तुमच्याच बाजूला देऊळगाव राजा साखरखेरडा तिकडेच आहे, तुमच्याच भागात आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांचं जेवण झालं, हात धुवायला जाताना मला दिसले. कुलकर्णीनं, बाहेर का बसलात, आत या. पानं होती. मग आता आपण कसं ओलांडून जायचं, मग मी दारात थांबलो. त्यांची नजर अफाट होती, कधी दाखवेन फोटो. अफाट नजर होती, लगेच तेज लक्षात येत होतं. मी गेलो, तिथेच उभा राहिलो दारात. त्यांनी तिथनं विडा घेतला आणि तो त्यांनी तोंडात घेतला आणि माझ्याकडे पाहिलं, नजर केली, फक्त नजरेने बघितलं आणि तोंडातला काढला आणि लगेच तिथे टिपाय सारखं होतं तिथे ठेवला. आणि नजरेने मला वाटलं की सांगितलंय की घे म्हणून. तो मी पटदिशीने घेतला. का घेतला कळलं नाही. मी खात नाही विडा, खरंच सांगतो. मला ठसका लागतो, मी खात नाही.
आणि काय त्या दिवशी झालं मला काही आणि जो नंतर एक वेगळा अनुभव आला तो विलक्षण होता. आणि त्याची ओळख त्यांनी कुठे दिली माहितीये का? ते सगळं झालं, आम्ही येतो, आमची गाडी आहे, जिजीमाई पण येत, त्यांना त्यांचं विचार येतात का त्या कुठल्या भक्तांकडे जाणारे विचारलं नाही. महाराज आहेत तिथे मी येणार आहे, तू बोलतोयस तर तुझ्या इथे ये. दोन्ही गाड्या खाली आल्या, वर शिष्य, बराच हॉल सगळा भरला, खाली गर्दी होती. तर त्यावेळेला अशा इतक्या सुविधा नव्हत्या. मग त्याच्यातनं जे होईल तशी सुविधा करायचं. बघितलं इथे त्यांचं भाषण झालं. आता तुम्ही कुठे राहता मला विचार. म्हटलं इथे शनिवारात. चला आपण घरी जाऊन येऊ, देवाचं दर्शन घेऊ. घरात पादुका होत्या, माझ्याच डोक्यात नाही म्हणावं तरी ते म्हणाले. हो हो म्हटलं चला. दोघांच्याही गाड्या एका मागोमाग भक्त पण सगळे घरी आले, मी पण आलो. आणि देवाच्या इथे, दत्ताच्या देवळाच्या इथे आमच्या इथे थांबले. म्हटलं पाठ दिला त्यांना बसायला, बसले. बघितलं दत्ताकडे, माझ्याकडे पाहिलं. बाळा खूप छान आहे रे, आज तू ओळखून घेतलंस ना, आता हृदयात जायचं शिल्लक राहिलंय बरं का रे. पाठीवर हात ठेवून दत्त महाराज एका बाजूला, महाराजांचे डोळे इतके शांत होते, लक्षात आलं. आणि मग त्यांनी पाठीवर हात फिरवला. तोपर्यंत गंमत अशी की त्या उठल्या, जिजीमाई आल्या. आमच्या घरात अक्षरशः चूलच होती, सारवणारी चूल. रोज सकाळी आईने ते करायचं. काय त्याचं एक नाव होतं ते करायचं. आणि मग तिथे सगळी रांगोळी काढून मग पुढे त्यांचं दूध तापण वगैरे करायचे. चूलच होती. तिथे त्या बसल्या येऊन. अहो म्हणाले बाहेर बसा, अजून मी ते करतेय. आज लक्षात ठेव, लेकरू साधं समजू नको. आईला म्हणाल्या, मला हे नंतर आईने सांगितलं, पण आता तुला, मी इथे बसली आहे ना, आता तुला चूल कधीही तुझी बंद होणार नाही, तुझं कधीही हे होणार नाही, अन्नपूर्णा म्हणून राहशील. आणि शेवट पण पुरात आमचं सगळंच गेलं होतं. हे आत्ता ओरडतायत लोक, आश्चर्य वाटतं शासनाच्या नावाने सारखं. अहो त्यावेळेला विचारायला कोणी नाही, सगळं गेलं, सगळं म्हणजे सगळंच गेलं. घालायला कपडे नव्हते, आम्हाला मागायची लाज, आम्ही मागितलंय नाही केलंय. कुठे जाण्याची सुद्धा नाही, शाळेतच आम्ही समोर राहिलो नवीन मराठीमध्ये. तेव्हा ते सगळं होणारच होतं, वनवास होता सगळा. मग ते सगळं, पण त्या बोलण्यापासून कधीही वेगळं घडलं नाही. हे सांगायचं कारण मला नजरेमध्ये ओळखावं लागतं. ही शक्ती महात्म्यांची असते. देत असतो, पण तुम्ही वेळेला ओळखून, शब्दाला जागून, शब्दातनं उचलायला पाहिजे, तर त्या ठिकाणी त्याची किंमत असते. ते याज्ञवल्कांनी केलं, सरस्वतीचं पूजन केलं. आणि मग त्यांना तिथे सगळ्या विद्या, आणि तिथे त्यांनी यजुर्वेदाची शाखा निर्माण केली. म्हणून ती याज्ञवल्क शाखा जी आहे आपल्या इथे, त्या कसबा पेठेत ऑफिस आहे त्यांचं, ते याज्ञवल्क आश्रम, तो त्या ऋषींचा आश्रम नावाने आहे. ते यजुर्वेदाची लोक तिथे सगळं करत असतात, त्यांच्या उपासना. तर असं हे सगळं तिथे होतं. याज्ञवल्क्यांनी सांगितलं, ही सरस्वती स्तोत्र म्हणून प्रसिद्ध. यात ते सांगतायत, हे सर्व विद्यांची अधिदेवी वाणी देवी, तुला माझा नमस्कार असो. तू व्याख्यान रूपा असून वाक्यांचे अधिष्ठात्री आहेस. काळ संख्या स्वरूपिणी, ब्रह्म सिद्धांत स्वरूप, स्मृती शक्ती ज्ञान
बुद्धी स्वरूपिणी आहेस, तूच कल्पना शक्ती तुझ्याजवळ आहे. ही तिची कृपा असते आणि मग त्याच्यापासून तुला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे सरस्वती पूजन आहे. नवरात्रात सप्तमी, अष्टमी, नवमी असं करतात. बंगालमधलं नवरात्र सरस्वती पूजन किंवा दुर्गा पूजन अशा पद्धतीचंच असतं, 3 दिवसाचं. काही जणांकडे 3 दिवसाचं नवरात्र असतं, काही जणांकडे ललिता पंचमी ते नवमी असतं. म्हणजे आपल्या कुलपरंपरेप्रमाणे ते करावं. आता राधा शक्तीबद्दल सांगतात. राधा ही कोण आहे? चरित्र तिचं पुष्कळ सांगितलेलं आहे. राधा ही एक भगवंताच्या जवळची प्रेमाची रूप घेतलेलं, कारण सगळ्यांनीच अवतार घेतलेत ना. शंख, चक्र, गदा, पद्मानी सुद्धा अवतार घेऊन भगवंताच्या सान्निध्यात आलेले. गोपाळ आल्या, देवाच्या रुचा आल्या, सगळे आले, सगळे. त्याच्यामध्ये भगवंताचं एक अंतर्भाव असलेलं प्रेम नावाची जी गोष्ट आहे, शक्ती आहे, पाची रूपातलं, तर ते प्रेम म्हणजे एक राधा आहे. त्यातली निरपेक्ष, निर्व्याज आहे. राधा ही तिला यायला सांगितलं देवाने, पण ती म्हणाली मी तुझ्याशिवाय जाणार नाही. आणि जर मी आधीच जावं म्हणत असेल तर मी तू येईपर्यंत हे डोळे चर्मचक्षूंनी पाहीन तर तुलाच फक्त पाहीन, कोणाला इतरांना मी पाहणार नाही. म्हणून ती जन्माला जी आलेली आहे वृषभानूच्या उदरी, ती अंध म्हणून आलेली आहे. पण तिचा पायगुण असा होता, वृषभानूला अपत्य नव्हतं, परंतु ती जेव्हा यायचे त्याच वेळेला तिच्या बायकोला दिवस राहिले होते. आणि हा वृषभानू यमुनेवरती स्नानाला आलेला होता, संध्यावंदनाला. सर्वसाधारणपणे संध्या आधी वंदन, आता हे दिवस राहिले नाहीत म्हणून सोड, आताच्या काळात सगळं हे नदीवरती करायचं किंवा तलावावरती करायचं, कुंडावरती करायचं असतं. म्हणून तुम्हाला सांगतो माहिती म्हणून, कोणा लक्षात आलं असेल नसेल तर, सोमवार पेठेत एक कुशावर्त आहे. तिथे पूर्वीच्या शास्त्रीय पद्धतीचं बांधलेला हौद किंवा कुंड आहे, आणि बसायला अशा जागा आहेत थोड्या थोड्या. आणि त्याच्यामध्ये तिथे लोक सगळे आजूबाजूचे पहाटे येणार, स्नान करणार आणि तिथे संध्यावंदन करणार आणि घरी जाणार. ही पद्धत होती. तिथे होतं सदाशिव पेठेचा हौद होता, फडके हौद होता, पुष्करणी म्हणायचे त्याला. आता हे सगळंच कालबाह्य झालं. इथे हौद होते, हे दोन्ही इथे चालत होते. कात्रजचं पाणी येत होतं ह्याला इथे. असं काही काही एक छान संस्काराचा भाग होता. आणि त्यांनी ह्या ठिकाणी हा स्नानाला यमुनेवरती आला. अर्घदान द्यायच्या वेळेला उगवता सूर्य आणि समोर एक कमळ होतं, तेव्हा काही लक्षात आलं नाही, पण त्याने डोळे मिटून अर्घदान दिलं आणि द्यायचं असताना बघितलं तर कमळामध्ये एक मुलगी आहे. म्हणून ती त्यांनी घेतली आणि तो घरी आलेला. आणि त्याच वेळेला बायको प्रसूत झाली. त्याच्यामुळे ती तिथे होती. पण नंतर लक्षात आलं ती जन्मांध आहे. ठीक आहे, अर्घदानाच्या वेळेला आले, यमुनेच्या प्रवाहात आहे, आपण तसं सांभाळू तिला, सगळं करायचंय. आणि ती सगळं ज्ञाताच होती, त्याच्यामुळे तिला काही फार ते करावं लागलं. आणि ते करता करता जेव्हा तिला नारद म्हणाले राधा येते, म्हणाले आली, पाठवली, गेलीये कुठे,
मग त्याला तपास लागला. त्याने वृषभानूकडे आला, कन्या कुठे? राधा असे का लपून, तू कोण आहेस मला माहिती आहे, माहिती आहे ना? मग गप्प बसायचं म्हणाले, मी बोलायचं नाही. मग मला खरं स्वरूप दाखव आता. नाही म्हणाले. कृष्ण येईल त्याच वेळेला मी माझं रूप प्रगट करेन. त्यालाच माझ्या नजरेने पाहिजे, पहिलं पाहिन ते त्याला पाहिजे. आणि मग तो तिथे त्या ठिकाणी तो निघून गेला आणि कोणालाही बोलायचा नाही, त्याने सांगितलं. मग तो यायचा, दर्शन घ्यायचा, जायचा, पण बोलणार नाही. पुढे 11 वर्ष 11 महिने 11 दिवसांनी कृष्ण झाल्याचं तिला कळालं. पण प्रत्यक्ष पाहण्याचा योग, कारण वृषभानू हा रावळमध्ये होता आणि नंद हा गोकुळात होता. गोकुळात झालेली ही घटना वृषभानूलाही जायला झालं नव्हतं त्याच्याकडे भेटायला. मग 3 महिन्यांनी गेलेला आहे. तेव्हा म्हणाला हा वृषभानू, चल नंद काकाकडे जाऊ, नंदराजाकडे जाऊ, त्यालाही मुलगा झालाय, आपण बघू. ती आनंदित झाली, तिला माहित सगळं ज्ञाताच होती ना. ते गेले तर बरोबर मग तिला त्यांनी कृष्णाला मांडीवरती दिलं यशोदा मैयाने. तेव्हा तिने पहिल्यांदा त्याला डोळे उघडून पाहिलं आणि दोघांना इतका अपरंपार आनंद झालेला आहे प्रेमाचा, तो आविष्कार वेगळा होता. आणि म्हणून हे सगळं दुर्लभ वर देणारी ही आहे, भगवंताची शक्ती आहे, पाठ. आणि त्यावेळेला तू सौभाग्य आहेस, मान प्रेम गौरव विद्यमान राशील, तू स्तुता आहेस, तू पूजिता होशील. कृष्णाने तिला वरदान दिलेलं, ती गोलोकीची आहे. नारदांनी विष्णुपदी स्तोत्रही सांगितलं, 21 पदांचं आहे आणि अशा प्रकाराने सांगितलेलं आहे. तिचं सौंदर्य किती आहे, भागवतकार वर्णन करतायत. विष्णूंच्या पायातल्या अंगठ्यातलं 1 अंश तेज म्हणजे राधा. 1 अंश किती तेजस्वी असेल बघा. आणि तिला रासमंडळामध्ये जेव्हा त्या गोलोकामध्ये पाहिलेलं आहे दोघांना, तेव्हा त्यांनी गुप्त रूपाने ते जेव्हा राहिले होते, तेव्हा ते गंगेची उत्पत्ती वगैरे झाली. त्याच्यामुळे तिन्ही लोकात हे होतं, ती ही राधा आहे. त्या राधेचं स्तोत्र आहे यात, तिचं कवच आहे, पूजा विधी पण सांगितलेला आहे. पण ते आणि मग नंदानी जेव्हा गोकुळ सोडलं तर वृंदावनात गेला, जेव्हा कृष्ण मथुरेत गेला, तेव्हा कृष्ण नंदराज हा नंदगाम त्यांनी बसवलं एक, तिथून जाऊन त्या नंदग्रामात गेला. आणि मग वृषभानू सुद्धा तिथे गेला शेजारी, त्याचं नाव बरसाणा. ती किशोरी रूपात असते सदैव. नाही त्याचं वर्णनही करता येत नाही, कसलाही भाव सांगताच येत नाही. आपलं मी वेडाच बर का, मान्य करतो, खरं बोलू नये आपण आपल्या गोष्टी, पण मी आपलं बोलून जातो. एकदा मला ध्यानावस्थेत दिसलं, स्वप्नात काय मला कळत नाही, असं दिसलं मी एका कडेलोटावर आहे पूर्णपणे, आणि मला पुढे काय अंधार, काही कळत नाही, कुठल्या दिशेने जावं, बाहेर कुठे जावं ते कळत नाही, मागचा रस्ता नाही पुढला रस्ता नाही. तेवढ्यात 3-4 जणी आल्या, ते घुंगट घेतलेल्या महिला, पण हातावरनं कळत होतं एक सोडली तर बाकी सगळ्या काळ्या कबीन नाही. हातावरून चेहरे दिसतच नव्हते. दुसरी त्यात होती एक, ते गौरवर्णीय हातावरनं कळत होतं.
अरे आपने इसको क्यों लाया है? अरे ये तो अपना भगवान का है ना, तो उसका क्यों लाया आपने? म्हणून ती त्यांना बोलायला लागली. क्या बेटा क्या करना है? अरे मुझे रास्ता नहीं दिखाई देता, कहाँ जाना है? ऐसा करो, आप सुनील मार्ग से जाओ. अनिल 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 म्हणजे वारा. माझ्या लक्षात आलं. मग वाऱ्याचा फोर्स माझ्या पाठीवर आला, मी तसाच पुढे गेलो. आणि पुढे जात 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 रस्ता मला सापडला आणि मी भानावर आलो. आणि त्याच दिवशी मला त्रास झाला. दत्त जयंतीचं पानं सोहळ्यातली वाढत होतो, मला वाढवे ना, त्रास व्हायला लागला. मी बसून राहिलो. सगळ्यांचं जेवण झाल्यावर घरी गेलो. सर्वेशला सांगितलं. नाही, नाडी बघितली, म्हणाल नाही आपलं उद्याच्या उद्या. मग त्याने डॉक्टर साठ्यांना फोन केला. अनिल आणि सुनीलचा अर्थ एकच आहे, वारा. आणि पहिल्यांदा मी डॉक्टर साठ्यांकडे सर्वेशामुळे गेलो. त्याने बघितलं सगळं नीट आहे, पण ठीक आहे, आपण एकदा एन्जिओग्राफी करूया. म्हटलं बाकी काही करायचं नाही, ते तुम्ही बघा. बरं म्हणाले. मग त्यांनी ते केलं आणि तिथेच सांगितलं ताबडतोब आपल्याला 2 स्टेंट टाकले पाहिजे. ते म्हटलं सर्वेश बोला. आणि तोपर्यंत एकदम ऑपरेशन रूम मध्ये वरनं हे जे सावली आहे ना, तसं काय तिथे काही नव्हतं. एसी रूम आहे तिथे, पंखे नव्हते, एसी रूम होती. पण असं जे आहे ना तसं चक्र फिरताना दिसायला लागलं. आणि एकदम त्यांचा आवाज बोलल्याचा मला ऐकायला आला. काय नारायण म्हणाले, प्रत्येकाची अनाटॉमी कशी बनवलीस? म्हटलं हे काहीतरी कठीण दिसतंय. ओळखलं मी. पण त्यांचं ते केलं, मला बाहेर काढलं. मी आधी एक सांगितलं होतं की मी थांबणार नाही, मी सकाळी सगळं आवरून आलेलं आहे, मला बाकी स्नान संध्या किंवा माझं हे आवरायचं आहे आणि ते झाल्याशिवाय मी पाणी पित नाही. त्याच्यामुळे मी घरी मला लगेच संध्याकाळी सोडायचं. नाही म्हणाले, आजच्या दिवस नाही, उद्या सकाळी तुम्हाला मी सोडतो. बरं म्हटलं, कशाला हट्ट करायचा. आणि मग मला तो अर्थ कळला, अनिल मार्गचे जाओ म्हणजे हा सुनील. सुनील आणि अनिलचा अर्थ एकच, वारा. आणि पाठीवरनं ढकलल्यासारखा वारा येऊन माझी त्याच्यातनं सोडवणूक केली. ही राधा शक्ती विलक्षण. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एकच म्हणता आलं पाहिजे, राधे राधे प्रेम तुला भगवंते दिदले, त्यातील अंश मला तू दे. एक तरी अंश आपल्याला मिळावा ही प्रार्थना करावी. पुढे नारदांनी सांगितलं की त्या ठिकाणी त्यांनी सगळं पुष्कळ केलेलं आहे. अशी ही लोकोद्धार जगोदोद्धार करणारी धारा आहे राधा. योगमार्गामध्ये जशी आपली इडा पिंगला सुषुम्नातनं नाडी वर जाते, ब्रह्मरंध्रात येते, ती त्या ठिकाणी धारा रूपाने व्हायला लागते खालून वर कुंडलिनीमधनं. तेव्हा वरून ती धार वाहते, ती उलटी होते, तेव्हा धारा आणि राधा होते. तीच राधा प्रेमस्वरूपा असते. योग्यांसाठी, भक्ती मार्गासाठी राधा हे भगवंताचं प्रेम आहे. ते तुम्हाला कुठेही वैषयिक विषय त्यात नसतो. आणि सगळं हे मानसिक असतं. शुकाचार्य महाराजांनी गोपी गीतामध्ये स्पष्ट केलेलं आहे, कधीही बघून वाचू शकता. 29वा अध्याय, 10म स्कंध. काय आहे राधा आणि कृष्ण आणि त्यांना त्याच्यातनं कशी ही होते. आणि त्या ह्याच्यात विरह जो भगवंतांनी निर्माण झालाय ते राधेबद्दलचा किंवा कृष्णाबद्दलचा, त्याच्यामुळे तुमची पातकं नष्ट होतात.
आणि मानसपूजेमध्ये मिलन होतं तेव्हा सगळं नष्ट पूर्वकर्म होतं आणि फक्त एक भगवंताचं प्रेम ते राधा रूपात प्राप्त होत. हे सगळं आहे, अनुभव घ्यायचा आणि त्याप्रमाणे आहे. आणि मग नारायण म्हणा, नारायणाने सांगितलं स्वतः भगवंत, नंतर हे सगळं स्वरूप आहे, अशी ही राधा शक्ती आहे, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. नंतर त्यांनी तुलसीच्या वनात जाऊन स्नान केलेलं आहे. तिचंही स्तवन आहे, तिचंही स्तोत्र आहे. ही वेगळी आहे. ही कामबीज क्लीम आहे, वाणी बीज एम आहे. हे उच्चारून वृंदावन्यायी स्वहा या मंत्रांनी तिचं स्मरण करायचं आहे. स्तोत्रामध्ये तिला म्हणतायत तुलसीला, तू पूजनीय आहेस, तू वक्षस्थलावर धारण तुला भगवंतानी केलंय, त्यामुळे सर्व देव तुला नमस्कार करतात, धारण करतात. पुष्कळ स्तुती केली आहे. या तुळशीलाच वृंदवती, विषपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुलसी, जगज्जीवनी असं म्हणतात. आणि राधेचं एक वैशिष्ट्य आहे, आत्ता आठवलं म्हणून बोलतो, ती कमला निवासिनी आहे. कमळ हे नेहमी तिच्या सान्निध्यात असतं. मग कधी तिच्या हातात असेल, कधी तिच्या मस्तकात तिने धारण केलेलं असेल. अरे राधा रानी सरकार की जय. ते कृष्ण जीवनी आहे. कण्व शाखेमध्ये तुळशीचं महत्व अधिक सांगितलेलं आहे. कार्तिकी पौर्णिमेला ती प्रगट झाली आणि कार्तिकी पौर्णिमेलाच भगवंताच्या सान्निध्यात आलेली आहे. पुढे नारायणाने नारदांना भद्र देशाचा राजा अश्वपती याबद्दल सांगितलं. मोठा पराक्रमी राजा आहे. त्याला अनेक दैत्यांचं बल प्राप्त होतं. मित्रांचं दुःख हरण करणारा होता. त्याची पत्नी राणी मालती होती. तिला संतान नाही. वशिष्ठांच्या आज्ञेवरून भगवती सावित्रीचं त्याने भक्तिपूर्वक उपासना केलेली आहे. परंतु राणीला फलप्राप्ती नाही. मग तिने सावित्रीचं तप केलं, घोर तप केलं.
तिला गायत्रीचं 10 लक्ष जप करायला सांगितलं. आता इथे फरक आहे. जो गायत्रीचा जप पुरुषांनी करायचा आहे तो हा नाही. स्त्रीसाठी स्वतंत्र गायत्रीचा जप आहे. आत्ता मी तो सांगणार नाही, हेही सांगतो. वेळ काळ असतं, उगीच त्या मंत्राचं संजीवन विद्येचं झालंय का नाही नाश? संजीवन विद्या सबन विश्वातनं नाहीशी झाली की नाही देवयानीमुळे? तसं होता कामा नये, आपल्यामुळे होता कामा नये. म्हणून मी आत्ता काही सांगत नाही, माहिती म्हणून आपल्याजवळ फक्त सांगितलं. तो जप तिने केलेला आहे, त्यानुसार तपसाधना केलेली आहे. सावित्रीचं हे व्रत आहे. हे जे वटसावित्रीला करतात ना, ते पौराणिक म्हणा, रूढी परंपरा, ते नाही. हे सावित्रीचं व्रत म्हणजे काय आहे? सावित्र हा शब्द सवितृ शक्तीवर, जी सूर्यनारायणाची उपासना आहे. त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा ज्येष्ठातली, असे 3 दिवस ती करायची आहे. ती महिलांनीच करायची. त्यालाही परत सांगतोय. तिथे त्यांनी तो स्पष्ट केलेला आहे भाग. 3 दिवसाचा आहे. त्याच्यामध्ये गणेश, सूर्य, विष्णू, शिव, भगवती शिवा पण आहे. जगत कार्याच्या साठी वल्लभा म्हणून ती आहे आणि सर्व देणारी तिच्यात शक्ती आहे. ती अतिशय शांत स्वरूपाची आहे. हे सत्यवान सावित्री चरित्र स्वतंत्र आहे. हे ते जे करायचंय ते करायचंय. 3 दिवसाचं ते व्रत आहे. मी ऐकून आहे, सौभाग्यवतींच्या काकूनी म्हणे ते केलं होतं. आणि वैशिष्ट्याचं सगळ्या उत्तम त्या व्रत करता करता व्रत परिपूर्ण झालं आणि लगेच गेल्या त्या. अनेक वर्ष करत होत्या. पण एक जेव्हा जायचं त्यावेळेस म्हणजे पडलंय, झडलंय काहीही नाही. पण हे 3 दिवसाचं व्रत त्या करत होत्या असं मी त्यांच्याकडनं ऐकलं. मला पाहिलं नाही, मला माहिती नाही, म्हणजे दर्शन नाही माझं त्यांचं. काकू होत्या त्यांच्या. हे आहे म्हणजे तर हे सावित्रीचं व्रत आहे. पण मग अश्वपतींनी तिची यथासांग पूजा केली, सावित्रीची उपासना केली, राजाला दर्शन दिलं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं पुरं होईल सांगितलं. पण त्या वेळेला त्याची पत्नी जी आहे ती म्हणाली, मला या ठिकाणी कन्याच व्हावी. मग तिला कन्या झालेली आहे. तिचं नाव त्यांनी सावित्री ठेवलं. कसं उत्पत्ती आहे हे सांगतोय. हे व्रत वेगळं आहे, ही पुढची घटना वेगळी आहे. आणि त्यांनी तिथे नाव ठेवलं यथावकाश. द्युम्नसेन होता राजा, सत्यवादी, सुशील, सगुणी, श्रेष्ठ सत्यवान राजा होऊन गेला. त्याच्याबरोबर तिचा विवाह झाला. वैवाहिक जीवन उत्तम चाललं होतं. आता इथे माझ्या मनात येतं, राजा आहे आणि त्याला वनामध्ये लाकडं आणायला का जाईल? तो का जाईल? मनात येत आहे. इथे अर्थ काहीतरी वेगळा आहे. अद्याप मला काही सापडला नाहीये. मिळाला की पुढे सांगेल. पण आत्ता इथे लिहिल्याप्रमाणे तिला वनामध्ये तो गेलेला. झाडावर चढला, परंतु झाडावरनं खाली पडला आणि मृत्यू पावला. तेव्हा यमराज त्याचा सूक्ष्म देह घेऊन निघाले. ही सावित्री प्रसादाचंच असल्यामुळे तिला त्याची जाणीव झाली. तीही त्याच्या मागे सूक्ष्म देहाने निघाली.
यम म्हणाले तुला येता येणार नाही. ते म्हणाले आपण ज्ञानी आहात, पतीला सोडून मी कुठे जाऊ, माझ्या शंकांचं निरसन तरी करा मग. तेव्हा त्यांनी सांगितलं, दोघांचा संवाद आहे, अतिशय उद्बोधक आहे. जीवाला सुख दुःख भय शोक हे सर्व कर्मामुळे अनुभवता येत. जीवाला कर्मामुळे देहधारणा होते. देहधारणा होते. हरिसेवा करून मग तो मुक्त होऊ शकतो. सावित्री म्हणाली, कर्माप्रमाणे तर कर्माचं स्वरूप काय आहे ते तरी सांगा मला, त्याचं निमित्त काय आहे ते सांगा. देहात अभिमानाने कोण राहतो? कर्माचा कर्ता कोण आहे? जीव परमात्मा याविषयी मला सविस्तर सांगा. यमधर्म आहेत शेवटी. तो धर्मज्ञ आहे, नुसताच यम म्हणून त्याच्याकडे बघायचं नाही आहे, तो धर्मज्ञ आहे. त्यांनी सांगितलं यमधर्माने, वेदांनी सांगितलेलं कर्म केलं ते सगळं मंगलप्रतच घडतं. संकल्पाशिवाय कोणतंही कर्म करू नये. वेदोक्त कर्म निष्काम मनाने करायचंय. ते प्रत्येक कर्म हे शिवाला अर्पण करायचं आहे. म्हणजे त्याचंही फळ उत्तम मिळतं. त्यातील वैशिष्ट्य उत्तम फळ मिळणार आहे. हे सगळं अर्पण करायचं असतं. परमतत्वाचा ज्याला साक्षात्कार होतो त्याचे जन्म आणि मरण हे विकार म्हटलेले आहेत, तिथे मात्र ते संपून जातात. यासाठी श्रुतींनी भक्तीचे विषय मांडलेले आहेत. यमधर्म सांगतात भक्तीचा एक विचार म्हणजे जीवाला हरिरूप बनवते. म्हणजे काय? आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. गुरु शिष्य माता कन्या, आणि इथे कंसात सांगतो, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, सगळ्या सामान्य माणसाचं बोलतोय, आईचं सुखदुःख सगळं मुलीकडे जात असतं. आता ज्याचं त्यांनी बघा अवलोकन, आईचं सुखदुःख सगळंच्या सगळं कन्येकडे जातं. म्हणजे क्षमा मागून बोलतो, गैरसमज करू नका. त्यांनी साधनेनी त्याच्यात परिवर्तन होऊ शकतं, नाही असं नाही, पण सर्वसामान्यपणे थोकताळा म्हणतात तसं. म्हणजे आईला समजाच वैधव्य आलं तर 90% भाग हा मुलीच्या वाट्याला तसाच येऊ शकतो. म्हणून सावध राहायचं असतं. आणि पित्याचं चांगलं वाईट कर्माचं फळ पुत्राकडे जातं. पुत्राला सुद्धा ते भोग भोगावे लागतात. बघा अवलोकन करून. आमच्याच घरातलं उदाहरण आहे. आमच्या आजोबा जामिनकीत बुडले, मी बुडलो. आत्ता सर्वेश आहे. सांगून सावरून मला स्वामींनी स्पष्ट 35व्या वर्षाला सांगितलं होतं, 50 ते 55 मध्ये कुठेही तू सही करू नको, ध्यानावस्थेत सांगितलं. आणि त्या काळात माझ्या काही डोक्यात राहिलं नाही. फटका बसायचा तो बसला. यालाही सावध केलं, पुन्हा तोच गुंता पडला. वाट्याला कसं येतं हे उदाहरण सांगतोय. ते इथे सांगतायत की ह्याच्यामध्ये म्हणून भक्तीमध्ये राहिलं तर भक्तीचा विषय तसा येतो. आणि म्हणून निर्गुण भक्ती ही आत्मविषयक असते, सगुण विषयी भक्ती ही ब्रह्मविषयक असते. म्हणून
ही करायची आहे, यासाठी वैष्णवांनी सदैव प्रथम सगुण भक्ती करावी आणि मग निर्गुणाचं स्थिर व्हावं. उत्पत्ती स्थिती लय हे भगवंताचं कर्म चाललं आहे. पंचमहाभूत प्रविष्ट होऊन तो भोक्ता होतो आणि त्यामुळे परमात्मा हा श्रेष्ठ प्रकृती आहे. तसेच पंचमहाभूत सूत्ररूप असतात, त्यामुळे कर्म करणारा देही म्हणतात. सुखदुःखादी प्रीतीचे हा जीवाचा दृष्टीने भोग असतो. सुख दुःख हे सगळा भोग असतो आणि तो त्याप्रमाणे येत असतो पुढे. या सर्वात सद्रूप आत्मा असतो. असद्रूप मायेचं कार्य असतं. यात विवेक राहणं आवश्यक आहे. ओळखता आलं पाहिजे कुठे थांबायचं, हा विवेक. दुःख नाही करत बसायचं. आणि म्हणून विवेक म्हणजे काय आहे? ती ज्ञानाची एक शक्ती आहे निवड करण्याची. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, धर्म काय, अधर्म काय, यथार्थ काय, अयथार्थ काय, ही शक्ती आहे. ज्याची त्याची ही शिकवून येत नाही. आम्हाला शिकवा म्हणाला जमणार नाही, आणि कोणी शिकवतो म्हटलं तर होणारही नाही. ज्याच्या त्यांनी उपासनेने, आणि म्हणून भगवंतांनी गीतेत एक संदेश दिलेला आहे, उद्धरते आत्मानम. स्वतःचा उद्धार स्वतःला करावा लागतो, कोणी करत नसतं. सहाय्य संत करतात, पण आपण त्याच्या कक्षेत असायला पाहिजे ना, आणि संत असायला पाहिजे ना. ही ते आमचं चूक होते. म्हणून विवेकाचं स्थान म्हणजे कसं आहे? बुद्धी आहे, आणि बुद्धी ही शक्ती स्वरूप आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्यामुळे ज्ञानाचं मूळ बुद्धी आहे. तसंच वायू म्हणजे प्राण आहे. जीव बल हे प्राणावर असतो. जीवाचं बल हे प्राणावर असतं, आणि म्हणून आपल्याकडे प्राणायामाच्या क्रिया सांगितलेल्या आहेत. आता त्या सगळ्या जमणं शिकवणारं कोणीही नाहीये माझ्या मताप्रमाणे. आणि म्हणून या ठिकाणी इंद्रिय उत्तम ईश्वरांश कर्माचा प्रेरक अनिवार्य निर्गुण निराकार या जाणीवेचं एक इंद्रिय आहे, ते म्हणजे केवळ मन आहे. ते अदृष्ट आहे, पण जाणीवेचं आहे. आणि म्हणून नेत्र श्रोत्र घ्राण वाक रसना ही पंचज्ञानेंद्रिय कर्माचे प्रेरक असतात. ते बहिर्मुख होतात तेव्हा विषयासक्त होतं, अंतर्मुख होतात तेव्हा आत्मनिष्ठ होऊ शकतं. प्राण वायू देह धारणा करणाऱ्या जीव म्हटलेलं आहे. आहार निद्रा भयमैथुना ही त्याची लक्षण आहे. ब्रह्म व्यापक आहे, श्रेष्ठ आहे, प्रकृतीहून भिन्न आहे, ते निर्गुण आहे, हाच परमात्मा आहे. हे सर्व कारणांचं कारण आहे. तेव्हा तुला सांगितलं, तू आता घरी निघून जा. सावित्रीला यमधर्म सांगताय. सावित्री म्हणाली, पतीला सोडून मी जाऊ कुठे? सुख दुःख कोणत्या कर्मामुळे घडतं ते मला सांगा. 4 प्रकारच्या मुक्ती असतात म्हणाले. त्या कोणत्या कर्माने मिळतात? देव दानव दैत्य गंधर्व हे कर्मजन्य नाहीत. परत लक्षात ठेवा, देव दानव हे भोगदेह आहेत, कर्मजन्य नाहीत. म्हणजे हे भोगदेह. देव हा सुद्धा कर्मजन्य भोगजन्य भोग आहे, तो पुण्यकर्माचा. आणि म्हणून त्या ठिकाणी कर्माचं फळ कर्माचा सिद्धांत आहे. तेव्हा कर्माचा भोग भोगल्याशिवाय क्षय कधीही होत नसतो. कर्म शुभ अशुभ असो ते भोगावंच लागतं. देव पूजा साधन तीर्थ स्नान साधन शरीराची शुद्धी हे कर्मनाशासाठी
त्यांनी भक्ती केली पाहिजे. भक्ती म्हणजे भगवंतावरती निरपेक्ष प्रेम. निरपेक्ष प्रेम, कसलीही अपेक्षा करायची. त्याला संत म्हणतात, परी तुझाच म्हणवीन, तू देव मी भक्त ऐसे करी देवा. तुकाराम महाराज सांगतात, नको मला वेगळं नकोच करूस, तू असाच राहा, तू देवच म्हणून राहा, मी भक्त म्हणून राहू देत, आणि आपला प्रवास असाच चालता जाऊ देत युगानुयुग. करू काय शिळा पडून तुझ्या इथे मुक्त होऊन, पुन्हा यायचंच आहे ना. आणि एक सांगू का, कप्प्यातलं बर का, एका कोपऱ्यातलं, मुक्ती कोणालाही नाही. कलियुगात मुक्ती कोणालाही नाही. संत महात्मे, मग काय आहे, फक्त त्यांना पुनर्जन्म नाही. कलियुगाचा प्रभाव. मग आपल्याला काय करायचं, ते त्यांनी म्हटलं तसंच बघावं आपण. तू देव मी भक्त ऐसे करी देवा. मग तो आपल्याला सारखं देतो प्रेम, तो दाखवतो. ते राधा रूपाने असेल, कृष्ण रूपाने असेल, ही भगवती शक्तीच आहे ना, शेवटी त्याचीच आहे ना. आणि म्हणून तो असतो कर्मपरत्वे. म्हणून दुसरं रूप त्यांनी सांगितलं, एक तिचं निर्गुण रूप आहे, दुसरं तिचं सगुण रूप आहे. कर्मामुळे जीव रोगी निरोगी होतो. कर्मपरत्वे दीर्घ अल्प आयुष्य सुख दुःख हे भोगावे लागतात. उत्तम कर्माची सिद्धी प्राप्त होते. उत्तम कर्मानी सिद्धी प्राप्त होते. पुढे कर्माचा परिणाम सांगितला. कोणतं दान करावं, वर्तन कसं ठेवावं, आचरण कसं ठेवावं, त्याचं फळ कसं मिळतं. आणि ह्याच्यातलं एकच महत्वाचं आहे, दृष्टादृष्ट फळ भक्तीचं असतं. ते कधीही लगेच दिसत नाही, पण अदृष्टात त्याचं फळ संचय होत असतो. आणि एक सोपं सांगू, नाम घेणाऱ्यांना माहिती आहे, मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. मग राम नामी उपजे आवडी. नुसतं नाम नको आम्हाला सुद्धा. आणि ते आज घेतलं उद्या सोडून दिलं नाही, आज घेतलं 4 दिवसांनी सोडलं नाही. तू काहीही कर, तुझाच म्हणवीन, आणि माझा धावा चालूच राहणार आहे. हे जे प्रेम आहे ना भगवंताला, भगवंताविषयी, ते त्याच्या पाहिजेलं आहे. आणि त्याचा परिणाम होतो. म्हणून सगळ्यामध्ये पुढे कुठलं दान श्रेष्ठ, अन्नदान श्रेष्ठ आहे. म्हणून कर्णाची गोष्ट परवा सांगितली आहे तुम्हाला सगळ्यांना, की त्याला कसं वाट्याला आलं, म्हणून हा पितृपंधरवडा कसा आला हे त्याच्यात आहे. म्हणून गुणानुवाद आहेत, नाम संकीर्तन आहे. त्याच्यामुळे भक्ती प्रेम भगवंताचं प्राप्त होतं. भक्ती ही श्रेष्ठ आहे. सगुण निर्गुणाकडे जाता येतं. सलोक समीप सायुज्य स्वरूप अशा प्रकारांनी आहेत. म्हणून श्रीकृष्ण भक्त मुक्त करीत नसतो. देवालाही ते आवडत असतं. कृष्ण कोणालाही मुक्त करत नाही. त्यालाच आवडतं. काय म्हणून आवडतं आणि कसा मग भक्त पाहिजे न, लगे धनमुक्ती संपदा संत संग देई सदा. हे ज्याच्याकडे आहे ना, संपत्ती सोहळा नावडे मनाला, हे ते असेल तिथे तो असतो. आणि म्हणून मग त्या ठिकाणी होतं. आणि मग काय होतं, मग करावं काय आपण, यमधर्माप्रमाणच्या विचारातनं मी आपलं सूत्र रूपाने सांगतोय. तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम, तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम, जडो तुझे नाम
माझे मुखे जडो तुझे नाम, माझे मुखे तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम. हे तुझं भक्ती सुख दे, तुझं दे. मला भक्ती करताच येत नाही, मला काय करता येतंय हे म्हणता आलं पाहिजे, हे करता आलं पाहिजे. नुसतं तोंडेकलं नकोय, अंतःकरणापासून हे प्रगट झालं पाहिजे. आणि सांगण्यासाठी नाही, परत सांगतो, कोणाला सांगण्यासाठी नाही, यासाठी हे आहे. तेव्हा तुला ज्ञानमार्ग भक्ती मार्ग सगळं सांगितलेलं आहे, तेव्हा तू परत जा, भगवतीची सेवा कर. म्हणजे काय? सावित्रीचं व्रत कर. सावित्रीला यमधर्म सांगतायत, सावित्री व्रत कर. मग त्यांनी सांगितलं, त्याचं वर्णन सांगितलं. मग त्यांनी ह्या सगळ्या आपल्या भागवतात आल्याप्रमाणे तसं इथे सगळं 28 कुंड नरकुंड कसे असतात, काय असतात, आणि त्याचंही मी आपलं उत्तर दिलेलं आहे की हे सगळे ड्रायक्लिनिंगचे कुंड आहेत. कारण भगवंताला सुद्धा जीवाला परिमल शुद्ध करायचं आहे. तू आहेस ना, हे सोच, त्यातनं तू निघशील, म्हणून ते ड्रायक्लिनिंग म्हणतो त्या कुंडांना. तसं ते आहे. तेव्हा चतुर्दशी पौर्णिमा प्रतिपदा हे व्रत असून भगवतीचं व्रत आहे. सावित्रीला मग पतीसह यमधर्मांनी घरी पाठवलं, ते सुखी झाले आणि पुढे सावित्रीचं व्रत केलेलं आहे. आम्ही फक्त वरची कृती करतोय वेड्यासारखी. म्हणजे मी वेड्यासारखं म्हणत नाही, आणि आधीच सगळं सुटलंय, जे करणारे तेही सुटतील असं नको. असं त्यानिमित्ताने स्मरण आहे, इतकंच म्हणायचं. सूर्याची अधिदेवता ही वेदमंत्राची अधिष्ठात्री देवता म्हणून तिला सावित्री म्हटलेलं आहे. पंचायतन षोडशोपचार पूजा गृहस्थानी केली पाहिजे. गणेश आहे, दिनेश म्हणजे सूर्य आहे, अग्नी, विष्णू, शिव, देवी याचा करायचं आहे. आणि आज त्याचे त्यांनी जे विचार सांगितला राधा राणीनी, तो म्हणजे कमला वासिनी नमः किंवा स्वाहा, हे तिचं स्वरूप आहे. कारण ती कमळात प्रगट झाली. आणि म्हणून सावित्रीच्या आख्यानात मूल प्रकृती आकार शून्य गायत्रीचं यश सांगितलंय. याच लक्ष्मीचं स्वरूप विचारलेलं आहे. ओम श्री ह्रीम ऐं कमला वासिन्यैस नमः. क्षीरसागरातून ती प्रगट झालेली जी होती ती लक्ष्मी होती, तिच्याबरोबर अलक्ष्मी प्रगट झाली आहे. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीचं पूजन करतो, पण त्याच्या आधी पहिल्यांदा अलक्ष्मीचं पूजन करायचं आहे. अलक्ष्मीचं म्हणजे आपला केरसुणी, ती अलक्ष्मी आहे. त्याच्यामुळे काय होतं? कर्ज, कटकट, कलह सगळं नष्ट होतं. ही भावना पाहिजे, पण कवायत नको. आणि त्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. त्यावेळेला दुर्वासांच्या शापाने इंद्र जेव्हा पदभ्रष्ट झाला, लक्ष्मीहीन झालेला, त्याला उपासना सांगितली. मग भगवतींनी ह्या सगळ्यातनं तुम्हाला पुढे परत जाण्यासाठी क्रयशक्ती म्हणून दक्षिणा रूपाने ती प्रगट झाली. दक्षिणा हे तिचं रूप आहे. आणि ती त्यामुळे पूर्व काळात होतं की दक्षिणा देताना ओली करूनच दिली जायची, कारण ती लक्ष्मीचं रूप याच्यातलं आहे, देवीचं रूप आहे ते. आणि म्हणून ती देण्याचा प्रघात आहे. मग नारदांनी पुढे, वेळ होतोय बराच, बरं 1-2 मिनिटं घेतो फक्त. नारदांनी पुढे षष्ठीचं चरित्र, मंगलचंडी, मनसा देवी ह्या सगळ्या मूळ प्रकृतीला अनुषंगून अंशरूपी देवता आहेत. प्रकृतीच्या 6व्या अंशापासून उत्पन्न झालेली षष्ठी पूजा आहे. ती बालकांचं रक्षण करणारी आहे, म्हणून ती करायची आहे. पंचमी, षष्ठी ह्या आहेत देवता.
आणि त्या पित्यानी करायचं आहे. तेव्हा सोयराचं बंधन नसतं, तेव्हा पित्यानीच करायचं असतं. ते सोयरा म्हणून करायचं नाही असं काही नाही. त्यांनीच त्या ठिकाणी पुण्यवाचन आधी आहे त्याला. संध्याकाळच्या वेळेला 6 गोष्टी मांडायच्या आहेत, ठेवून द्यायच्या आहेत. अनुभव येतो, तिथे कागद आणि कोरा पेन असतं, तेव्हा कोरा कागद असतो, त्यावर अक्षर उमटतात किंवा काहीतरी त्याच्या हालचाल होते. हे पाहिजेल करायला, म्हणून ती बालकांची अधिष्ठात्री, तिला षष्ठी म्हणतात. बालकादान ही विष्णुमाया म्हणून ओळखतात. कार्तिकेयांची प्राणप्रिया ती आहे, ती बालकांना आयुष्य देते. त्याचप्रमाणे ती ही गणदेवता ज्या आहेत अदृश्य, त्या सगळ्यांपासून ती बालकांचं रक्षण करते. म्हणून गळ्यात जीवती बांधायचा प्रघात असतो बालकांच्या, वर्षापर्यंत तरी तो पाहिजे. प्रियव्रताचा मुलगा हिचा उपासक होता. ब्रह्मदेवांची मानसकन्या देवसेना हिला त्याला दिलेली आहे. त्यांनी त्याला सुव्रत नावाचा मुलगा झाला. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात षष्टीला लहान मुलाचं पूजन केलं जातं. त्यावेळेला करावं. मूळ नक्षत्रावर 6व्या अंशाला 21व्या दिवशी आहे. पुढे अन्नप्राशन, त्यालाही पुण्यवाचन आहे. मामा वगैरे हे सगळ्या रूढी आहेत बरं का. पित्यानी करायचं आहे, ते पुण्यवाचन आहे त्याला. बाळचं पहिलं चौल कर्म करताना त्याला सुद्धा आहे, पुण्यवाचन आहे त्याला. आणि त्यासाठी हे संस्कार त्या वेळेला करायचे आहेत. या सगळ्याचा उल्लेख सामवेदात आलेला आहे. मंगलचंडी भृगुपुत्र मंगलानी ज्या देवीचं पूजन केलं ती मंगला देवी आहे. परंतु दुर्गा देवीचा अंश असल्याने तिला मंगला चंडी म्हणून लागते. तिचं पूजन शिवाने त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळेला केलेलं होतं. म्हणून ओम ह्रीम क्लीम सर्व पूज्य देवी मंगलचंडी हुम पट स्वाहा असा 21 वेळा मंत्र म्हणायचा प्रघात आहे. ज्या वेळेला प्रगट झाली तो वार मंगळवार होता, म्हणून मंगल पूजन त्या दिवशी केलं गेलं. मनसा देवीचं नारायणाने सांगितलं. कश्यपांची मानस कन्या आहे, तिला 3 युग परमेश्वराच्या बरोबर ती तप करत होती. श्रीकृष्णासाठी तप केलं, शेवटी ती क्षीण झाली, म्हणून तिला जरत्कारू म्हणू लागले. गौरी नावानेही तिला ओळखतात, जगत गौरी म्हणतात. तिलाच वैष्णवी, नागेश्वरी, नागभगिनी, विषहरी, सिद्धयोगिनी, मृतसंजीवनी, ज्ञानयुता ही नाव आहेत. ती अस्तिकांची जननी आहे. जरत्कारू मुनींची भार्या आहे, म्हणून जरत्कारू प्रिया म्हणून तिला म्हणतात. तिचा 11 वेळेला जप केला. आता तो मात्र सांगत नाही, तो सर्प जप आहे. त्याच्यात आणि भागवतात असे काही विशिष्ट मंत्र आहेत आणि त्याचं बंधन पाळावं लागतं, नाहीतर ते नष्ट होतात आणि उलटतात. उगीच चौगीच वाटे जायचं नाही, हेही लक्षात ठेवायचं. नाही तर सांगितलं ग्रंथ काढून बघाल आणि करायला लागाल, नाही, त्याचं पालनही झालं पाहिजे. आणि पहिलं पालन 4 दिवसाचं, त्याचा आवाज ऐकायचा नाहीये, बांगड्यांचा आवाज ऐकायचा नाहीये त्या पुरुषांनी. आता ह्या गोष्टींचं पालन कसं कुठे? आता बांगड्यांचा आवाजाचा विशेष नाही, कारण त्या नाहीतच. आता जपानी सिद्ध झालेली व्यक्ती, त्यामुळे विष भक्षणास समर्थ होते. त्या विषकन्या, विषपुरुष ते असे निर्माण करत होते ह्याच्या पाठीमागे. मग हरिद्वार इथे हे मानस आणि चंडी देवीचं मंदिर आहे. हरिद्वारावरती शिखरावरती मनसा आहे, म्हणून शिवपार्वती उपदेशाप्रमाणे तप केलं. तिला पुत्रप्राप्ती झाली, त्याचं नाव अस्तिक होतं. उत्तरेचा पुत्र परीक्षित आहे. ब्राह्मण शापानी तक्षक त्याला दंश केला. जनमेजयाने सर्पयज्ञ केला. इंद्र तक्षकाय स्वाहा सांगितलं. इंद्राने मनसा देवीची प्रार्थना केली आणि त्याच्यामुळे त्याला जीवदान मिळालं आणि अस्तिकाकडनं त्याचं रक्षण झालं.
देवी म्हणते त्रैलोक्याचं मंगल करणारी असल्यामुळे ते मंगल कवच म्हणून यात आलेलं आहे. पुढे स्वधा देवीचं सांगितलं. ही स्वधा देवी मनुष्याने केलेल्या कर्माचा पुण्यात्मक भाग किंवा त्यांना दिलेलं हवन ही स्वाहा नावानी त्या देवतेला नेऊन देते, म्हणून ती स्वधा देवी आहे. स्वहा देवी आहे. स्वधा देवी पितरांना नेऊन देते म्हणून स्वधा म्हणतात त्यांच्या तर्पण कर्मामध्ये. दक्षिणा ही राधेची सखी आहे. सुशीला कृष्ण सान्निध्यामधली ही थोर सखी आहे आणि तीच दक्षिणा ही पवित्र म्हटलेली आहे. कर्म करून फळ मिळतं का असं विचारलं तेव्हा परवा मी आपल्याला त्याचं उदाहरण दिलंय का काल दिलं आठवत नाही मला, पण ते दिलेलं आहे उदाहरण आपल्याला मी, की ऑफिसमध्ये काम करताना कसं कर्माचं परिणाम होतो तो तिथे तसा होत असतो. तोही भगवंतावर होत असतो. मग तो आपल्याला त्या ठिकाणी त्याप्रमाणे द्यावे तेव्हा घ्यावे ऐसा अससी उदार असा परमात्मा आहे. तेव्हा हे बऱ्यापैकी चरित्र बरीच आहेत, पण निदान थोडं थोडं तरी आपल्या समोर मांडलेलं आहे. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 पुंडली गवरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंबा माता की जय. विघटबारी तुझविण संसारी अनाथनाथे उभे करुणा विस्तारी. वारी वारी जन्माचे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. निपाता तुझैसे नाही चारी क्षमले परंतु मूल एकाई. चारी विलान पडला पडलो कुरवाई ते तू भक्ता लागे पावसलाई. जय देवी जय देवी जय सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. नवधने प्रसन्न होती निर्नाशा क्लेशापासून सोडितो श्याम. आंबे तुझ वाचून विलाशा नरहर कल्याणकारा पदवंतलेशा. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. अश्विन शुद्ध पक्षी अंबा पैसली सिंहासनी प्रतिपदे पासुनी घटस्थापना करुणी हो मूल मंत्र. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करते हो उदो गोला माऊलीचा. उदो कारे करती कायम मावा तिचा उदो गोला उदो अंबा बाई माऊलीचा. चे दिवशी ती 64 योगिनी हो सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी. मळवट भांगी शेंदूर भरणी हो कारे गर्जती सकळ चांदा मिळवी हो उदो बोला बाबाई माऊलीचा हो. तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडे मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता पवना. कंठीचे पदके कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा निर्मित आंबे सुंदर लीला हो उदो बोला माऊलीचा हो.
ऋतुतीचे दिवशी विश्वव्यापक धनी हो, उपासका पासे प्रसन्नांतःकरणी हो. पासे जगन्माते मनमोहिनी हो, भक्ताच्या माऊली सुरदे येते लोटांगणी हो. उदो बोला बाबाई माऊलीचा उदो शे मी स्तवती हो. रात्रीचे समयी करते जागरण हरी कथा हो. उदो बोला बाबाई माऊलीचा उदो ते दिवशी वर्तला हो. देऊळी दिवट्या हस्ती हर्षे गोंद घातला हो. कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा हो. जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त फुला. उदो बोला बाबाई माऊलीचा मीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो. तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. जाई दुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो. संकट पडता घेसी वरी वरी उदो बोला मीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. सह्याद्री पर्वती पाहिली प्रसन्न जननी हो. माझे मोहले लव तुझी हो. उदो बोला बाबाई माऊलीचा हो. मईचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो. सप्तशती अवने सद्भक्ती करुणी हो. अन्ने नैवेद्यासी यदि भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले करुणी हो. उदो बोला बाबाई उलीचा हो. दशमीच्या हो. सिंहा ऋणशस्त्रे आंबे त्वागे हो. शुंभ निशुंभाधिका राक्षसा किती गणी हो. विप्रा रामदासाश्रय दिदला चरणी हो. उदो बोला बाबा माऊलीचा हो. काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो. सोन्याच्या पावला देवी लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने. चली भर जरी चोळी बदामी द्याली करून काजळ कुंकू नाके मोरणी द्याली सोन्याच्या पाऊलाने. कुरळ्या केसावरी शोभे मोतियाची जाळी गळ्यात गळसरी बांगडी नागमोडी कंकणी नेदे कंकणी कुशावरी वाकी सोबती दंडावरी हसत द्वारी सोन्याच्या पाऊलाने. कुलपाचा तरी तोडा मध्ये घातला वेडा मुखी रंगला वेडा सोन्याच्या पाऊलाने. पायात पाय जुडे वर शोभती रूढ ताने पारडे माता खेळवी बाळ सोन्याच्या पाऊलाने.
पिकल्या साळी गाळी पेव घालते अडी राबते दास दासे दुभत्या गाई म्हशी रवी घुमते डेऱ्यात सोन्यांच्या पाऊलाने देवी लक्ष्मी आली ओवाळते काकुरानी भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने अंबा माता की जय. माते तुझ्या चरणी आश्रय देसे आम्हा तेणेचे नित्य मनी तुष्टे घडे प्रकामा लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांशी चित्त सर्वस्व तू आमचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशु तुझे मनाते वाटो कसाही गुणहीन सदा जनानी तू माय एक करसे मम चोदनानी अंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ